एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, माधवा, या कलियुगात सामान्य माणूस तुला कसा ओळखेल बरं? तू त्याच्यासोबत आहेस हे त्याला कसं कळेल? श्रीकृष्ण हसून म्हणाले, पार्था, मी या सृष्टीच्या कणाकणात आहे. जेव्हा मी कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तेव्हा मी हे त्याला 5 संकेत नक्कीच देतो. संकेत पहिला, अचानक मिळालेला धीर. अर्जुना, जेव्हा माणूस पूर्णपणे खचलेला असतो आणि अचानक त्याच्या मनात एक विचार येतो की मी पुन्हा प्रयत्न करू शकतो किंवा काही झालं तरी मी हरणार नाही, तो विचार म्हणजे माझा आवाज असतो. जेव्हा तुमचं मन तुम्हाला सकारात्मक राहण्यास भाग पाडतं तेव्हा समजा मी तुमच्या मनामध्ये आहे. संकेत दुसरा, अनोळखी व्यक्तीची मदत. कधी कधी आपण मोठ्या संकटात असतो आणि एखादी अनोळखी व्यक्ती येऊन आपल्याला मदत करते किंवा योग्य मार्ग दाखवते. तो माणूस म्हणजे दुसरं कोणी नसून माझ्या प्रेरणेने आलेला माझाच एक अंश असतो. मी प्रत्यक्ष येत नाही, मी कोणाचं तरी निमित्त करून येतो. संकेत तिसरा, योग्य वेळी मिळालेले उत्तर. तुम्ही एखाद्या समस्येत अडकलात आणि अचानक रेडिओवर एखादं गाणं लागलं, पुस्तकातलं एखादं पान समोर येतं किंवा कुणाचं तरी बोलणं कानावर पडतं आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ही योगायोग नसून माझी दिलेली दिशाच आहे. संकेत चौथा, चुकीच्या कामात भीती वाटणे. जर एखादा माणूस चुकीच्या मार्गावर पाऊल टाकत असेल आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला किंवा त्याला अस्वस्थ वाटू लागलं तर तो माझा संकेत असतो की थांब, हा मार्ग तुझ्यासाठी नाही. मी विवेकाच्या रूपाने त्याच्या पाठीशी उभा असतो. संकेत पाचवा, श्रद्धेचे बळ. आजूबाजूला कितीही वादळ असलं तरी ज्याच्या मनात माझा देव मला सावरल ही श्रद्धा जिवंत असते त्याला मी शांतीचा अनुभव देतो. भीतीमध्येही निर्भय राहणे हा माझा सर्वात मोठा संकेत आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, एका भक्ताची नाव जर समुद्रात बुडाली, तो लाकडाच्या ओंडक्याला धरून देवाला हाक मारत होता तेवढ्यात एक छोटी नाव त्याला वाचवायला आली. त्याने नकार दिला. दुसरी मोठी नाव आली तरी त्याने नकार दिला. शेवटी तो बुडाला आणि माझ्याकडे येऊन विचारू लागला, तू का वाचवलं नाहीस? मी म्हणालो, वेड्या, त्या नावांच्या रूपाने मीच 2 वेळा आलो होतो पण तू मला ओळखलं नाहीस. देव संधीच्या आणि माणसांच्या रूपात तुमच्या दाराशी येत असतो. मित्रांनो, देव आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. गरज आहे ती फक्त त्या संकेतांना ओळखण्याची. जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला मनातून थोडं जरी वाटलं असेल तर समजा हा सुद्धा देवाचा संकेत आहे की तो तुमच्या सोबत आहे. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा ज्याला आज आधाराची गरज आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत नशीब, मेहनत यापैकी श्रेष्ठ काय, पाहायला विसरू नका. तोपर्यंत शुभम भवतु. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.